महाराष्ट्र आवाज न्यूज. सप्तशृंग गडावर जाणे टाळा, प्रशासनाचा तातडीचा इशारा. अतिमुसळधार पावसाचा इशारा. आज श्री सप्तशृंगी माता मंदिर भाविकांसाठी बंद. नाशिक जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाने अतिमुसळधार पाऊस, ढगफुटी सदृश्य परिस्थिती तसेच घाटमार्गावर दरड कोसळण्याचा गंभीर इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तातडीची पावलं उचलली आहेत. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेऊन मंगळवार 7 जुलै रोजी श्री सप्तशृंगी माता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांनी पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलं. माननीय मुख्यमंत्री यांनीही राज्यातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावे असे स्पष्ट आवाहन केलं आहे. श्री क्षेत्र सप्तशृंगगड परिसरात अतिवृष्टीमुळे दरड कोसळणं, रस्ते बंद होणं, दगड घसरणे व वाहतुकीस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने मंदिर बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट यांनीही भाविकांच्या जीविताच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे की हा निर्णय केवळ भाविक, स्थानिक नागरिक आणि कर्मचारी यांच्या जीवित व सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी प्रशासन व ट्रस्टला पूर्ण सहकार्य करावं. प्रशासनाचं स्पष्ट आवाहन. 7 जुलै 2026 रोजी कोणत्याही परिस्थितीत श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे जाण्याचा प्रयत्न करू नये. सोशल मीडियावरील किंवा इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हा प्रशासन व श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट यांच्याकडून प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत सूचनांचंच पालन करावं. घाटमार्गावर अनावश्यक प्रवास टाळून स्वतःची व कुटुंबियांची सुरक्षितता जपावी. ही सूचना अध्यक्ष श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट सप्तशृंगगड तथा धर्मदाय सह आयुक्त 1 नाशिक आणि माननीय तहसीलदार तथा विश्वस्त श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केली आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशांचं पालन करणं ही केवळ जबाबदारी नसून सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक बाब आहे. हवामान सुधारल्यानंतर व प्रशासनाच्या पुढील आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात येईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.